विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर निशाणा आहे। भारतीय क्रिकेट टीमला पैसे देण्याची गरज नव्हती, तिजोरीत पैसे नसताना पाठ थोपटून घेण्याची गरज काय, असा सवाल वडेट्टीवार उपस्थित करतायत। अंथरूण पाहून पाय पसरावं असं देखील वडेट्टीवारांचा सल्ला आहे। प्रश्न हा आहे की त्या 11 कोटीची देण्याची आता गरज होती का? कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात। 120 कोटी रुपये तसे त्यांना बीसीसीआयने दिले आहेत। एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती? पण आता स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, तिजोरी संपली तरी चालेल, गरीब मेला तरी चालेल, पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजे, थाप पडली पाहिजे, असा काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो। त्याचा तो एक भाग आहे असं मी मानतो। खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे, पण आपण आपले काय म्हणतात त्याला आपली क्षमता असेल किंवा त्याला अंथरूण पाहून बघून पाय पसरले पाहिजे। तर अंथरूण छोटा आहे आणि पाय लांब करतायत, तर अर्धे पाय उघड्यावर पडतील, त्यावेळेस ते दिसेल। सरकारी तिजोरीतून एवढा बक्षीस द्यायची गरज नाही आणि त्यांनाही बक्षिसाची आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी ज्या पद्धतीनं क्रिकेट आपल्या बीसीसीआय कडे ज्या पद्धतीनं IPL असेल, या सगळ्या याच्यातून जो मोठ्या प्रमाणावर पैसा हा जमा होत असतो। पैसा म्हणजे खरं तर या IPL वगैरे ह्या पैशासाठीच आहे। असं असताना अशा याच्यातून सुद्धा मोठं मानधन मिळत असतं क्रिकेटपटूंना। त्यांचा आदर केला पाहिजे, याच्याविषयी मनात काही किंतु परंतु मुळीच नाही। तर एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्र्यांना फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे होतं। या सगळ्या संदर्भात हसन मुश्रीफ नेमका काय म्हणाले पाहूया। आता चार क्रिकेटर मुंबईतले आहे। 17 वर्षानं त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे। त्यांना पैसे दिले तर मग का दिले, नाही दिले तर का दिले नाही? निवडणुका तोंडावर समजायचा काय संबंध आहे? त्या खेळाडूनं मला सांगा, त्या सूर्यदेवनं जर कॅचच घ्यायला नसता काय झाली असती अवस्था? तो मुंबईचा आहे, रोहित शर्मा कॅप्टन मुंबईचा आहे, त्याला काय अर्थ नाही। अशा गोष्टीला फारसं महत्त्व देण्याची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।